नमस्कार, मी प्रसन्न जोशी. सारस्वत बँक प्रस्तुत द बायोस्कोप पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बायोस्कोप मराठीच्या या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत आहेत प्रतापराव जाधव. प्रतापराव जाधव हे केंद्रीय आरोग्य मंत्रालयातले राज्यमंत्री आहेत आणि विशेष म्हणजे आयुष मंत्रालय, जे मोदी सरकारच्या काळातला एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट राहिलेला आहे इतक्या वर्षांमध्ये, त्याचा स्वतंत्र प्रभार त्याच्याकडे आहे. आयुष म्हणजे काय? ज्याच्यामध्ये आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, योगा या सगळ्या गोष्टी येतात, त्याचा त्यांच्याकडे विशेष प्रभार आहे. पण हे झालं त्यांच्या राजकीय बाबतीमधलं मंत्री आणि या संदर्भातलं एक प्रशासकीय पद. पण त्या व्यतिरिक्त ते शिवसेनेच्या अगदी पहिल्या पिढीपासून चाललेल्या, म्हणजे शिवसेनेची जी पहिली फळी राहिलेली आहे महाराष्ट्रातली, तेव्हापासूनचे ते कार्यकर्ते राहिलेले आहेत. विदर्भामध्ये शिवसेना, जी शिवसेना साधारणपणे मुंबई लालबाग परळची मानली जात होती, नंतर ती मराठवाड्यामध्ये आली आणि नंतर विदर्भात पुढे नेण्यामध्ये ज्यांनी मोलाचं काम केलं ते प्रतापराव जाधव. आणि आता त्यांनी आमदारकी तर हॅट्रिक पर्यंत गाठलेलीच आहेत, खासदारकी सुद्धा. आणि त्यानंतर त्यांनी जो घेतलेला महत्वाचा निर्णय आणि त्याच्यामुळे सगळे आश्चर्यचकित झाले, त्या धक्क्यातून आजही सावरले जात आहेत. कारण आता शिवसेना 2 भागांमध्ये आहे, पण त्यातली जी मुख्य शिवसेना मानली जाते, एकनाथ शिंदे यांची शिवसेना मानली जाते, त्याचे एक बिनीचे शिलेदार म्हणजे प्रतापराव जाधव. प्रतापराव जाधवजी, आपलं पुन्हा एकदा बायोस्कोप मराठीच्या या एपिसोडमध्ये स्वागत. नमस्कार. मी आरोग्य खातं आणि आयुषकडे तर मी जाणारच आहे, पण त्यापूर्वी जरा राज्याच्या राजकीय आरोग्याबद्दल मला तुमच्याशी बोलायचं आहे. तर काय चाललंय दररोज? म्हणजे आज हा येतोय का उद्या तो येतोय? काय नेमकं चाललंय राजकारण? आपण जो प्रश्न विचारला राजकीय आरोग्याबद्दलचा, तर मी जवळपास 1990 पासून या राजकारणामध्ये मी सक्रिय आहे. जवळपास विधानसभेच्या मी 4 निवडणुका आणि लोकसभेच्या 4 निवडणुका, अशा 8 निवडणुका लढल्या, त्यापैकी 7 जिंकल्या. पण पूर्वीच्या काळामध्ये आपलं जी महाराष्ट्राची संस्कृती होती, महाराष्ट्रातलं एक प्रगल्भ असं राजकारण होतं. बरोबर आहे. ते आता या मागच्या या 5 वर्षामध्ये, 7 वर्षामध्ये, म्हणजे विशेष करून संजय राऊत जेव्हापासून रोज सकाळी टी व्हीवरती कोणावरती अतिशय खालच्या शब्दात टीका करायला लागलेत, कोणावर आक्षेप घ्यायला लागलेत, स्वतःचेच आमदार खासदार दुसऱ्याला भेटले तर त्यांच्याबद्दल अविश्वास दाखवायला लागलेत, त्यामुळं राजकीय आरोग्य निश्चितच महाराष्ट्राचं पूर्वीपेक्षा खराब झालेलं आहे. आणि मला असं वाटतं की राजकीय प्रगल्भता, राजकीय आरोग्य जे तुम्ही म्हटले, ते या महाराष्ट्रामध्ये पुन्हा पहिल्यासारखं सुस्थितीत आणण्याची आवश्यकता आहे. पण मग यामध्ये सुद्धा बोलत असताना शिवसेनेचं राजकीय आरोग्य नेमकं काय? म्हणजे कफ पित्त कोणता घटक वाढला, नेमका कोणामुळे वाढला? असं का झालं की 3 वर्षात शिवसेना काय होती, काय होतास तू, काय झालास तू म्हणण्यासारखी परिस्थिती झाली? कोण कारणीभूत होतं? काय झालं याचं? नाही, हे बघा, शिवसेना ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं जे काही नेतृत्व होतं, त्यांचे जे विचार होते आणि त्यांचे विचार जे एकदम तरुणांच्या हृदयाला जाऊन भिडत होते, त्यामुळं या महाराष्ट्रातले असंख्य तरुण, की ज्या तरुणांचे, आमच्यासारखे तरुण असतील की आमचे सगळे घरचे लोक काँग्रेसी होते, पण आम्ही तरुण मात्र सगळे बाळासाहेबांच्या विचारानं प्रभावित होऊन शिवसेनेचं काम त्या काळामध्ये करत होतो. कालांतरानं बाळासाहेबांच्या नंतर उद्धव साहेबांकडे ज्यावेळेस या शिवसेनेचं हे गेलं, तर काल आपले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलं की बाळासाहेब हे कार्यकर्त्याला सवंगडी समजत होते आणि उद्धव साहेब हे कार्यकर्त्याला घरगड्याप्रमाणे वागणूक देत होते. आणि म्हणून हळूहळू हा कार्यकर्त्यामध्ये असंतोष निर्माण झाला. कार्यकर्त्याला भेट न देणं, कार्यकर्त्याच्या समस्या अडचणी ऐकून न घेणं, कुठलाही निर्णय असेल तो वेळेत न घेणं, ह्या सगळ्या गोष्टी त्या कारणाचं. कुठलाही एखादा मोठा घटना असते किंवा स्फोट असतो, तो एकदम घडत नाही. त्या छोट्या गोष्टी ज्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये एकत्रात येतात, त्याचा स्फोट होतो. आणि म्हणून हा असंतोष सगळ्यांच्या मनामध्ये होता. मागच्या 2.5 वर्षामध्ये उद्धव साहेबांनी जी भूमिका घेतली काँग्रेससोबत जाण्याची, ती निश्चितच कुठल्याही शिवसैनिकाला त्यावेळेस पटलेली नव्हती. पण आपल्याला माहिती आहे की शिवसेना हा आदेशावर चालणारा पक्ष असल्यामुळं त्यावेळेस ते सगळ्या लोकांनी मनाला पटत नसतानाही ते आम्ही त्या ठिकाणी समजून घेतलं, ठीक आहे, किमान आपला नेता मुख्यमंत्री होतो, आता शिवसैनिकाला न्याय मिळेल. आणि मग त्या 2.5 वर्षाचे जे अनुभव आलेत, शिवसैनिक तर दूर राहिला, पदाधिकारी दूर राहिला, आमदाराला भेटी नव्हत्या, खासदारांना भेटत नव्हते आणि त्यांच्याच मंत्रिमंडळातले शिवसेनेच्या मंत्र्यांना सुद्धा वेळ मिळत नव्हता.
आणि सगळा घरामध्ये बसून कारभार चाललेला होता. आणि मग प्रत्येक राजकारणामध्ये आलेल्या माणसाला त्याच्या राजकीय भविष्याची चिंता असते. हो. आणि मग ही चिंता सगळ्यांनाच होती की असंच जर चालत राहिलं तर शिवसेनेमध्ये आपलं राजकीय भविष्य काही सुस्थितीत राहणार नाही. बरोबर. आणि अशा वेळेस एकनाथराव शिंदे साहेब मोठ्या धाडसानं पुढे आलेत. आणि तुम्ही पाहत असाल की त्यांच्यासोबत एकदम शिवसेनेचे 40 आमदार, अपक्ष 10 आमदार, असे 50 आमदार सोबत गेलेत. आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या पण जेव्हा ते आमदार जात होते आणि इथून 2 आमदार जात होते त्यावेळी तुम्ही मात्र गेला नव्हता आणि म्हणून लोक विचारत होते की हे 2 आमदार तुमच्या सहमतीशिवाय जाऊ शकत नाहीत. संजय गायकवाड उदाहरण. मी त्याच्यावरच येत होतो मी की ज्यावेळेस हे 50 आमदार त्या ठिकाणी गेले, सगळे आमदार लोक सुद्धा आमच्या संपर्कामध्ये होतो. आणि शिंदेसाहेब हे निर्णय घेत असताना आमच्याही प्राथमिक त्यावेळेस अगोदर चर्चा किंवा आमच्या झाल्या होत्या की काहीतरी निर्णय आपल्याला घ्यावा लागेल. तो एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला. विषय होता महाराष्ट्रातलं मुख्यमंत्रीपद काढणं आणि एकनाथराव शिंदे साहेबांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत बसवणं. त्यामुळे खासदारांचा त्याच्यामध्ये काही फारसा रोल नव्हता. आमचा जो रोल होता तो लोकसभेमधला होता. बरोबर. आणि विषय आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेचा होता. अगदी. आणि म्हणून ज्यावेळेस हे 50 लोक गेलेत त्यानंतर आम्ही 13 खासदार घेऊन उद्धव साहेबांना मी स्वतः भेटलो. आमचे 13 खासदार पण त्या ठिकाणी आमच्या सोबत होते. आणि आम्ही सर्वांनी त्यांना साकडं घातलं की आता बराच पुलाखालून आपण जसं म्हणतो पाणी वाहलेलं आहे. एकनाथराव शिंदे साहेब खूप पुढे गेलेले आहेत. तर आता एकच याच्यावरचा पर्याय आहे, तो म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री पदाच्यासाठी एकनाथराव शिंदे साहेबांना पाठिंबा द्यावा आणि पक्षप्रमुख पद हे तुमच्याकडे ठेवावं, असं बोलणं झालं. बिलकुल. मी त्याचा साक्षीदार आहे. 13 खासदार आम्ही साक्षीदार आहोत. आणि अशा एक नाही, आमच्या 2 बैठका झाल्या उद्धव ठाकरेंबरोबर. उद्धव साहेबांच्या समोर नेक टू नेक की तुम्ही आता एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री होऊ द्या आणि तुम्ही पक्ष प्रमुख राहा, पक्ष फुटू देऊ नका, हे आम्ही त्यांना कळकळीची विनंती त्यांना त्यावेळेस केली. पण त्यांच्या भोवती जे कडबोळ होतं, आता तुम्ही पहा त्यांच्या भोवती किंवा त्यांचे जे सल्लागार आहेत हे काही पब्लिक मधून आलेली लोक नाही. म्हणजे अनिल परब असतील, संजय राऊत असतील, त्या ठिकाणी नार्वेकर असतील, त्याच्यानंतर सुभाष देसाई असतील, अनिल देसाई असतील, ही सगळी लोक कशी होती, ही काही कुठल्या जनरल निवडणुका फारशा यांनी लढलेल्या नव्हत्या. लोकांचा यांना अनुभव होता. हे संघटनेत त्या पदावर होते फक्त. आणि मग हे लोक त्या उद्धव साहेबांना सांगायचे की एकनाथ शिंदेच्या मागे कोण जाणार आहे. भुजबळ साहेब फुटले तर 12 लोक त्यांच्या सोबत गेले नाही. राणे साहेब आपल्यातून गेले, 6 लोक त्यांच्या सोबत गेले नाही. राज ठाकरे आपल्यातून बाजूला गेले, 3 आमदार त्यांच्या सोबत गेले नाहीत. असं त्यांना त्या ठिकाणी मिसगाईड केलं जातं. आता एकनाथ शिंदे साहेबाजवळ जास्तीत जास्त सगळे वापस येतील, 10-15 आमदार राहतील आणि त्यांचेही आमदारकी चालल्या जाईल, असं करत होते. पण आम्ही उद्धव साहेबाला समजत होतो का, म्हटलं साहेब, आणि शेवटी तर मी त्यांना एक उदाहरण दिलं. म्हटलं बाळासाहेबांनी आपली शिवसेना छत्रपती शिवाजी महाराजाचं अधिष्ठान बाजूला ठेवून स्थापन केलेली. आजही शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आपला फोटो ठेवून म्हणा किंवा त्यांचा पुतळा ठेवून आपला कार्यक्रम असतात. ते आपलं अधिष्ठान आहे. आणि मग आपण त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. वेळ प्रसंगी शिवाजी महाराजांनी सुद्धा तह केलेले आहेत. मोगलांना आपले किल्ले दिलेत, परत ते मिळवलेत. तर आज आपल्यावर तह करण्याची वेळ आलेली आहे. तर शिवाजी महाराजाच्या विचारानं चालणाऱ्या शिवसेनेनं शिवाजी महाराजाची राजनीतीचा सुद्धा अवलंब केला. पण शेवटी त्यांनी ऐकलं नाही. जे व्हायचं ते झालं. या ठिकाणी ते महाराष्ट्रातलं सक्सेस झालं. ते जे उद्धव ठाकरे म्हणतात की हे सगळं आम्हाला करावं लागलं कारण ती जी प्रसिद्ध मातोश्रीवरची पहिल्या मजल्यावरची बैठक, अमित शहा, मग मुख्यमंत्री पद 2.5 वर्ष ते दिलं नाही म्हणून आम्ही काँग्रेस बरोबर गेलो. हे बघा, मग त्यावेळेस काँग्रेस बरोबर जाण्याची गरज नव्हती असं जर त्यांना वाटत होतं तर यांनी तटस्थ भूमिका घ्यायला पाहिजेत होती. शिवसेनेनं जशी 2014 मध्ये घेतली होती. विरोधी पक्ष नेतेपद एकनाथराव शिंदे साहेबांना दिलं होतं. काँग्रेस ज्याच्याशी आम्ही 30 वर्ष लढलो, मी सुद्धा इथे विधानसभा लोकसभा असेल ज्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये आम्ही लढलो, प्रत्येक आमचा शिवसैनिक गावामध्ये त्यांच्या विरोधामध्ये लढला आणि एकदम त्यांच्यात गळ्यात गळा घालणं हा निर्णय काही बरोबर नव्हता. तर त्या ठिकाणी आपण स्वतंत्र राहून यांनी एकटी शिवसेना पुढे नेऊ शकली असती हिमतीनं, जसं बाळासाहेबांनी सगळ्याच्या याच्यातून काढलं. पण काँग्रेस सोबत जाणं हा विचार त्या ठिकाणी कोणालाही पटला नव्हता. आणि मग तुम्ही जो माझा विचार केला की आमदार पुढे गेले, तुम्ही मागे राहिले, तर खरं म्हणजे आम्हाला लोकसभेमध्ये सुद्धा आमचा गटनेता म्हणून आम्हाला एकनाथराव शिंदेच्या सोबत जायचं होतं.
तर त्या ठिकाणी 12 आमदाराची आवश्यकता होती, 12 खासदारांची आवश्यकता होती. बरं. आणि मग आम्ही सगळे असे हळूहळू 12-13 खासदार आम्ही जमा केलेत. तिथे आमचा गटनेता बदलला आणि एकनाथराव शिंदे साहेबांचं नेतृत्व आम्ही मान्य केलं. अच्छा. आणि मग आम्ही 13 खासदार त्या ठिकाणी लोकसभेची आमची सर्व प्रक्रिया त्या ठिकाणी कायदेशीर पूर्ण करून आम्ही एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये या शिवसेनेमध्ये सहभागी झालो. आणि तुम्ही बघत असाल की आम्ही 13 खासदार हे आमदार यांच्यामुळंच निवडणूक आयोग असेल, सुप्रीम कोर्ट असेल किंवा विधानसभेचे अध्यक्ष असतील, यांनी शिवसेना हा पक्षाचं नाव, शिवसेनेचा धनुष्यबाण निशाणी हे आम्हाला त्या ठिकाणी मिळालं. कारण की आमचं लोकप्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधींना महाराष्ट्रातून मिळालेले मतं हे त्यांच्यापेक्षा 4 पट जास्त होते. म्हणून हे सगळा कायदेशीर अधिकार आणि पक्ष हा कायदेशीररित्या एकनाथराव शिंदे साहेबांना मिळाला. आणि खऱ्या अर्थानं एकनाथराव शिंदे साहेब हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, माननीय आनंद दिघे साहेबांनी त्यांना दिलेली शिकवण, यातूनच आता शिवसेना मोठ्या प्रमाणामध्ये वाटचाल करत आहे. आणि आज जे महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघत आहात की वन साईड एकच शिवसेना आता शिल्लक राहिलेली. आणि जे आमच्यावर आरोप करत होते हे गद्दार आहेत, यांनी आमची निशाणी पळवली, अमुक पळवलं, असं त्या ठिकाणी म्हणत होते. पण आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या जनतेनं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिक्कामोर्तब केलेला आहे की खरी शिवसेना कोणती, बाळासाहेबांचे विचार घेऊन जाणारी शिवसेना कोणती. आम्ही 80 जागा लढवल्या, आमच्या 60 जागा निवडून आल्या. आणि त्यांनी 98 जागा लढवल्या, त्यांच्या 20 जागा त्या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत. आणि म्हणून आता हे सगळं संपलेलं आहे. खरी शिवसेना आमचीच आहे. आता तो फक्त राहिला तो उभाटा गट. तो जो हा मुद्दा, हे जर सगळं झालं, तुम्ही म्हणाल शिवसेना संपलेली, ती शिवसेना, एक असा सारखा दावा होतो की हे सगळं शरद पवार शिवसेना संपत होते आणि हे परोपरी सांगून सुद्धा उद्धव ठाकरे ऐकत नव्हते. आणि नंतर जेव्हा आता शरद पवार शिंदेचा सत्कार करतात तेव्हा संजय राऊत टीका करतात. हा त्रिकोण काय आहे? खरंच असं होतं? शिवसेना, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ही अवस्था होण्यामागे राष्ट्रवादी, शरद पवार कारणीभूत आहेत? खरी गोष्ट आहे की आम्ही सुरुवातीपासून आम्ही त्या लोकसभेचा ज्यावेळेस सेंट्रल हॉलमध्ये बसायचो तर संजय राऊत हा उद्धव साहेबापेक्षाही शरद पवारांच्या जवळचा माणूस आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी वाटायचा. बरं. आणि शरद पवार साहेब यांचा राष्ट्रवादी हा सुद्धा प्रांतीय पक्ष सारखाच मानला जायचा. राष्ट्रीय पक्ष असला तरी त्यांचं महाराष्ट्रातच त्यांचं कार्य होतं. आणि शिवसेना हा एक प्रांतीय पक्ष होता. आणि एका म्यानामध्ये 2 तलवारी राहू शकत नाहीत हे पवार साहेबांना माहीत होतं. म्हणून दुसरा प्रांतीय पक्ष संपवल्याशिवाय आपला स्वतःचा राष्ट्रवादी प्रांतीय पक्ष मोठा होणार नाही. आणि म्हणून बरोबर संजय राऊतांचा वापर करून त्यांनी शिवसेना संपवण्याचं काम केलं. म्हणजे एका अर्थानं शिवसेना संपवण्याचा विडा संजय राऊताला त्यांनी दिला. संजय राऊतांनी आपल्या बोलण्यानं, वागण्यानं ते त्या ठिकाणी बऱ्यापैकी करून दाखवलेलं आहे. थोडंफार आहे तर आणखीनही ते पुढच्या काळामध्ये तुम्हाला दिसेल की सगळं होऊन जाईल. पण ही गोष्ट खरी आहे की याच्यामध्ये शिवसेना फोडण्यामध्ये आणि शिवसेना पक्ष या महाराष्ट्रातून संपवण्यामध्ये शरद पवारांचं डोकं संजय राऊतांच्या पाठीमागं होतं. हे होत असताना जेव्हा लोकसभेच्या वेळी शिवसेनेला, म्हणजे एकूणच महाविकास आघाडीला जरा बरा परफॉर्मन्स होता, काँग्रेसचे तर 13 खासदार, शिवसेनेचा चांगला होता, त्या काळात थोडंसं डामाडोल वाटलं तुम्हाला की अरे वातावरण बदलते की काय? नाही, तो काळ मी सांगतो. आता मी स्वतः बऱ्याच निवडणुकाचा मी अनुभव घेतलेला आहे. त्या काळामध्ये जे काही नरेटिव्ह यांनी सेट केले होते, एक तर पहिला की नरेंद्र मोदी त्याच्यामध्ये संसदेमध्ये घटना बदलणार. दुसरा एक जो आमचा नारा होता अबकी बार 400 पार, तर त्यांनी हे लोकांमध्ये सेट केलं की यांचे 400 खासदार निवडून आले ते संपूर्ण घटनाच बदलून टाकतील. 2/3 वर मेजॉरिटी लोकसभेमध्ये होऊन जाईल. हा नरेटिव्ह एक त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये केला. दुसरा त्यांनी सांगितलं की हा जर या घटना बदलल्या गेली तर आदिवासींच्या सवलती जातील, मागासवर्गीयांच्या सवलती जातील, इतर मागासवर्गीयांना काही मिळणार नाही. आणि म्हणून हा एक नरेटिव्ह सेट झाला. आणि दुसरा मुस्लिमांमध्ये जो काही फतवे त्यावेळेस निघाले की मी माझ्या निवडणुकीतल्या अगोदरच्या 7ही निवडणुकामध्ये मुस्लिम समाज एक गठ्ठा एकीकडे जाताना मी कधी पाहिलं नाही. आम्हाला पूर्ण मतदान जरी नाही झालं तर एक 15, 20, 25% मतं आम्हाला किंवा इतर उमेदवाराला जायचे. पण यावेळेस एक गठ्ठा मतं महाविकास आघाडीला गेले आणि त्यांनी मतदान करण्याची जी त्यांची टक्केवारी होती ती 90% पेक्षा जास्त होती. दुसरा जो मुद्दा विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भामध्ये त्यावेळेस नुकते सोयाबीनचे भाव कमी झालेले होते, कापसाचे भाव कमी होते. हा शेतकऱ्यांमध्ये थोडा
असंतोष त्यांनी पसरवला. तो थोडाफार आम्हाला परिणाम त्याचा झाला. मराठवाड्यामध्ये मराठा आंदोलन त्यावेळेस खूप जोरात होतं. तो फटका महायुतीला त्या ठिकाणी बसला. उत्तर महाराष्ट्रामध्ये कांद्याचा विषय जोरामध्ये होता. तर त्या कांद्यामुळे तिकडे काही थोड्याफार प्रमाणामध्ये शेतकऱ्याच्या नाराजीचा फटका आम्हाला या ठिकाणी बसला. पण तुम्ही जर पाहिला असेल तर त्या निवडणुकीमध्ये सुद्धा कोकण, ठाणे, मुंबईत एवढा परिणाम जाणवला नाही. कारण की तिकडे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये नव्हता. हा जो मध्यम वर्ग शेतकरी आहे हा कम्प्लीट आमचा महायुतीचा मतदार आहे आणि म्हणून ते लोकसभेमध्ये दिसलं. पण नंतर एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये जे काही महाराष्ट्रामध्ये चांगले निर्णय झालेत, लाडक्या बहिणीसाठी निर्णय झालेत, लाडक्या शेतकऱ्यांसाठी चांगल्या घोषणा म्हणजे निर्णय घेतले गेलेत, जे आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी आहेत, युवकांसाठी आणि लोकांमध्ये जे काही त्यांचं बोलणं होतं, मिसळणं, त्यांची कार्यशैली ही महाराष्ट्रातल्या लोकांना एवढी भावली की त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये न भूतो न भविष्यती विधानसभेमध्ये आपल्याला यश मिळालं. ते झाल्यानंतर आता एवढं यश मिळालं हे तुम्ही सांगितलं. या पॉईंट नंतर एक नाजूक प्रकरण सुरू होतं, ते म्हणजे मुख्यमंत्री कोण. आणि गंमत अशी होती, महाराष्ट्र बघत होता की महायुतीला बहुमत मिळालेलं आहे, बहुमत, काही प्रश्नच नाही. इतकं सगळं स्पेसिफिक मॅन्डेट असताना, भाजपच्या जागा जास्त होत्या, तुम्हाला सुद्धा चांगल्या जागा मिळाल्या होत्या. असं असताना शेवटचा दिवस म्हणजे किती शेवटचा दिवस, शपथविधीच्या दुपारपर्यंत एकनाथ शिंदे येत आहेत की नाहीत हा मुद्दा होता. कारण आणि सगळ्यांसमोर विषय होता की मुख्यमंत्री पद हा त्याचं कारण होतं. आता पण काय नेमकं चाललं होतं त्या काळामध्ये? नाही, खरं म्हणजे ही गोष्ट खरी आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका हा एकनाथराव शिंदे साहेबांच्या चेहऱ्यावरच त्या ठिकाणी लढवल्या गेल्या. त्यांच्या नेतृत्वामध्ये एवढं मोठं यश आलं. पण नंतरच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचे जवळपास 137च्या जवळपास त्यांचे आमदार निवडून आले. 60 आमदार आमचे निवडून आले. 40 अजितदादांचे पण निवडून आले. काही आमचे अपक्ष जे होते काही त्याच्यातले तेही लोक आमच्यासोबत त्याच्यानंतरच्या काळामध्ये त्या ठिकाणी आलेत. आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसापासून सगळ्यांच्या मनातला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब होते. कारण की निवडणुका त्यांच्या चेहऱ्यासमोर ठेवूनच त्या ठिकाणी लढल्या गेलेल्या होत्या. पण त्यानंतर जरी महायुती होती, आम्ही सगळे एका विचाराने करत होतो आणि फडणवीस साहेबाचं नाव त्या ठिकाणी महायुतीकडून जरी पुढे आलं असेल तर मला असं वाटत नाही की कोणाच्या मनामध्ये ती नाराजी होती. नाराजीचा काही फार मोठा विषय नव्हता कोणामध्ये. पण असं एक का म्हणजे एकनाथ शिंदेचा एक निष्ठावंत पदाधिकारी, कार्यकर्ता आणि शिवसैनिक म्हणून असं मनात व्यक्तिगत असं वाटतं की एक काहीतरी 2.5 वर्षाचं सोल्युशन निघायला हवं होतं, पहिली 2.5 वर्ष शिंदे गांठे कंटिन्यू करून नंतर, असं काही वाटतं मनामध्ये होतं तेव्हा? नाही, काय असतील आता हे वरच्या लेवलच्या ज्या घडामोडी असतात किंवा सोल्युशन असतात हे काही जाहीरपणानं बोलल्या जात नाहीत, केल्या जात नाहीत. पण एकंदरीत शिंदे साहेबांचं जे काही आम्ही आता बसताना, बोलताना, वागताना पाहतो तो कुठेही त्यांच्या डोक्यामध्ये असं नाराजीचा विषय कधी आम्हाला दिसत नाही. पण नाराजी जरी नसली तरी सारख्या ज्या काही घटना बातम्या येत आहेत, म्हणजे बघा आपत्कालीन समिती असते, त्याच्यात आरडाओरडा झाल्यानंतर मग त्यांचा समावेश होतो, त्यांच्या आधीच्या योजनांना कात्री लावली जाते, एक मुख्यमंत्र्यांचा स्वतःचा एक काय वॉर रूम असते, मग यांची कोऑर्डिनेशन रूम असते. हे याला काय म्हणायचं? मग हे कोणतं प्रेम आहे? नाही, हे बघा, योजना ज्या तुम्ही म्हणता बंद करण्याचा विषय आहे, मागच्या वेळेस ज्या योजना झाल्या त्या एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, त्यांच्या नेतृत्वात त्यांच्या संकल्पना असतील. पण ह्या योजना तयार करत असताना त्याच्यामध्ये महायुतीचे सगळ्या नेत्यांचा सुद्धा समावेश होता. फडणवीस साहेब सुद्धा त्या सगळ्या योजनांमध्ये देताना, जाहीर करताना किंवा त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये सुद्धा त्यांनी उल्लेख त्या सगळ्या योजनांचा केलेला आहे. अजितदादा सुद्धा त्यासोबत होते. म्हणून त्या काही फक्त एकट्या एकनाथ शिंदे साहेबांच्या होत्या असं नाही. एकनाथराव शिंदे साहेबांची संकल्पना असेल, मुख्यमंत्री म्हणून त्यांनी घेतलेला तो निर्णय असेल, पण या दोन्ही नेत्यांचा आणि त्यांच्या आमदाराचा पाठिंबा विधानसभेमध्ये त्याला होता. एकमुखी त्या झालेल्या होत्या. आता तुम्ही जे म्हणताय तर अजून तरी मला असं वाटत नाही की कुठली योजना अजून असं काही बंद करण्याचा विषय नाही. ठीक आहे, त्या वेळेस थोड्या निवडणुकीच्या याच्यामध्ये आपण एखादी घोषणा करतो आणि त्याच्यात काही उणिवा राहतात. आता आपण जसं पाहिलं असेल की 1 रुपयामध्ये शेतकऱ्याला पीक विमा आपण दिला, पण त्याच्यामध्ये काही बाहेरच्या राज्यातल्या लोकांनी बोगस विमे त्या ठिकाणी काढले. आपल्या देशामध्ये सुद्धा 4 लाख शेतकरी. आता तो पीक विमाचा तो उल्लेख केला, माणिकराव कोकाटे जेव्हा असं डायरेक्ट विधान करतात 1 रुपया भिकारी पण घेत नाही आणि आम्ही त्याच्यात दिला, तुम्हाला असं वाटत नाही की
एकदम हा नाही त्यांचं आधीच काय कमी आहे तुमच्यावरच्या म्हणजे सरकारवर होणाऱ्या नाही. टीकामध्ये वाल्मिक कराड प्रकरण असेल बाकीचं, तर त्याच्यामध्ये आता परत एक नवीन वाद सुरू झाला. नाही 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 तो तसा विषय आता बोलताना एखादा शब्द काय झाला ते मी ऐकलं नाही, पण त्यांचं स्पष्टीकरण मात्र मी टीव्ही पाहत असताना मी ऐकलं की त्यांचं म्हणणं होतं की आम्ही 1 रुपयामध्ये पीक विमा दिला, याच्यामुळं चुकीचे लोक त्याच्यामध्ये गेलेत. चुकीचे म्हणजे आज तुम्ही पहा महाराष्ट्रामध्ये 4 लाख बोगस विमा सिद्ध झाले, निघाल्याचे काढल्याचे सिद्ध झालेले. अजून तर बऱ्याचशा काही ठिकाणचं त्यांच्या तपासण्या किंवा स्क्रुटिनी अजून बाकी आहे. आणि म्हणून त्या अर्थानं ते असे म्हटले की बा 1 रुपया दिल्यामुळं हे प्रकार झाले. बरं. की कोणाला काय, आणि त्याच्यामध्ये CSC सेंटर असतील, कुठंतरी खोटे डॉक्युमेंट वगैरे लावून आणि या लोकांनी खोटा लाभ 1 रुपयामुळे घेण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी जर त्याचा नेहमीसारखा जर 15,000, 20,000, 10,000 रुपये जर इन्स्टॉलमेंट असता त्या विम्याचा, तर कोणी असं जाऊन बोगस काढले नसते. पण ते बोलताना काय झालं, ते अगोदर काय बोलले गेले ते माहिती नाही, पण त्यांनी स्पष्टीकरण दिलं की त्यांचा बोलण्याचा हेतू होता की 1 रुपयामध्ये जे खरे पात्र शेतकरी आहेत, जे खरे शेतकरी आहेत, त्यांना तो 1 रुपयामधल्या पीक विम्याचा लाभ मिळायला पाहिजेत होता. त्याचा लाभ शेतकऱ्यापेक्षा इतर फालतू लोकांनी किंवा बोगस लोकांनी जास्त घेतला आणि म्हणून याच्यामुळे ते बसलेत. सध्या ऑपरेशन टायगर काय सुरू आहे नेमकं? काय आहे ऑपरेशन टायगर? नाही बघा, ऑपरेशन टायगर म्हटल्यापेक्षा आज जे तुम्ही पाहत असाल की दररोज अगदी उबाटामधले अगदी माजी आमदार असतील, अगदी लगेच या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीतले त्यांचे थोड्या मतानं म्हणा किंवा पराभूत झालेले उमेदवार असतील, माजी आमदार असतील, माजी खासदार असतील, त्यांचे सगळे माजी नगरसेवक, माजी पदाधिकारी हे मोठ्या संख्येनं या ठिकाणी एकनाथराव शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारून प्रवेश करत आहेत. आता ऑपरेशन टायगरचं जर तुम्हाला थोडंसं स्पष्टीकरणाबद्दल सांगायचं असलं तर माझ्या मते जे आहे ते की या शिवसेनेच्या लोकांना उद्धवजी ठाकरेपेक्षा एकनाथराव शिंदे साहेबांचं काम करण्याची पद्धत, त्यांची कार्यशैली, कार्यकर्त्यांवर त्यांचा असलेला विश्वास, कार्यकर्त्याला लावत असलेलं ते जीव किंवा त्यांच्यावर प्रेम आणि कार्यकर्त्याच्या कामासाठी तडाफडकी घेत असलेले निर्णय, आणि हे सगळ्याला त्यांच्या, मी जसं माझ्या बाबतीत सांगितलं, इतरांच्या बाबतीत त्यावेळेस सांगितलं की आपापल्या राजकीय की इकडं राहून आपलं काही राजकीय भविष्यामध्ये काही आपलं काही फुलणार नाही. टार्गेट काय ऑपरेशन टायगर? किती जण म्हणजे मला असं सांगा की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत किती जण उरणार आहेत? मी तुम्हाला सांगतो, काही दिवसानंतर मुंबई महानगरपालिकेची निवडणूकपर्यंत यांची दुगदुग त्या ठिकाणी चालू आहे. ती निवडणूक एकदा संपली तर ती शिवसेनाच राहणार नाही. ती शिवसेनाच नाही, तो उभाटा गट आहे, तो उभाटा गट राहणार नाही, महाराष्ट्रामध्ये राहील. ती फक्त बाळासाहेबांच्या विचाराची, या ठिकाणी आमच्या एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वातली, आनंद दिघे साहेबांच्या विचाराची शिवसेना या महाराष्ट्रामध्ये शिल्लक राहील. बरं, मी आता राजकारण झालं, आता जरा आपण थोडंसं राजकारणाचा गोळीबार झाला, आता आपण जरा थोडंसं मलमपट्टीकडे, जरा आरोग्याकडे आपण येऊयात, कारण ते अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. आणि काय होतं, भारतासारख्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये राजकारणावरती बोलण्यासारखं भरपूर असतं, आणखी तासभर बोललो असतो, पण ते ज्या खात्याचे मंत्री आहेत जाधव साहेब, ती अतिशय महत्त्वाची आहेत भारताच्या या पातळीला. त्याची काही कारणं आहेत. भारतामध्ये ओबेसिटी म्हणजे स्थूलत्व वाढत चाललेलं आहे, डायबिटीसचं राजधानी आहे जागतिक भारत, म्हणजे हार्ट अटॅक मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत, आणि आरोग्य सुविधेच्या बाबतीत आता मोदी सरकार अधिक प्रभावीपणे काम करण्याचा प्रयत्न करते, कारण बजेटमध्ये मेडिकल टुरिझमसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जाणार आहेत. मला या अर्थानं सगळं सांगा की आरोग्य विभाग म्हणजे आरोग्य मंत्रालय आणि आयुष या सगळ्याला सोबत घेऊन काय पुढचा रोडमॅप आहे? हे पहा, 2014ला आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये बहुमतानं या ठिकाणी NDAचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं आणि त्यांनी आयुष मंत्रालय म्हणजे जे काही आपल्या प्राचीन चिकित्सा पद्धती होत्या, आपल्या आयुर्वेद असेल, होमिओपॅथी, आयुर्वेद आपला असेल, योगा असेल, आणि त्यानंतर होमिओपॅथीचा वापर लोक करायचे, युनानीचा सुद्धा वापर करायचे. यांचा सुद्धा प्रचार प्रसार आणि या माध्यमातून लोकांनी उपचार घेतले पाहिजेत. आणि विशेष करून आपले देशामधलं आयुर्वेद आणि योगा हा जगभरामध्ये कसा जाईल, हा त्यांचा दृष्टिकोन होता आणि त्याच्यामध्ये ते यशस्वी पण झालेले. त्यानंतर आरोग्याच्या बाबतीमध्ये तुम्ही जे विचारलं की आरोग्याचं बजेट यावेळेस जवळपास 99 लाख कोटी रुपयांचं बजेट यावेळेस आरोग्यासाठी त्या ठिकाणी ठेवलेले. मोदीजींचे स्पष्ट निर्देश म्हणा किंवा मार्गदर्शन आम्हाला असतं की या देशातल्या सर्वसामान्य लोकांना
चांगल्या प्रकारच्या आरोग्य सेवा हम्म, अगदी मोफत असतील, स्वस्तामध्ये असतील, त्या सर्वांना मिळाल्या पाहिजेत. हम्म, आणि या देशातला कुठलाही गरीब नागरिक हम्म, कुठल्याही आजारानं तो पीडित असेल हम्म, तर उपचाराअभावी त्याला त्याची जीवनयात्रा वेळेच्या अगोदर संपवावी लागली हो, किंवा उपचाराअभावी तो त्या ठिकाणी आपलं जीवनकाल पूर्ण करू शकला नाही, हम्म, असं होता कामा नये. आणि म्हणून आरोग्य सेवेकडे, आरोग्य सुविधांकडे हम्म. आणि तुम्ही आरोग्य टुरिझमचा जो हो. कारण या बजेटमध्ये मोठा त्याचा उल्लेख पण तुम्ही आला. मुद्दा काढला त्याच्याकडे सुद्धा हम्म, मोदी साहेबांचं फार जाणीवपूर्वक लक्ष आहे. आणि आमचे आरोग्य विभागामध्ये आमचे जे कॅबिनेट मंत्री आहेत, हम्म, जे आमचे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, नड्डा साहेब असतील, हो, त्यांचे आम्ही 2 राज्यमंत्री आहोत. हम्म, अनुप्रिया मॅडम आहेत हो. राज्यमंत्री, एक आणि एक मी आहे, आम्ही दोघं. आणि आयुषमध्ये माझ्याकडे स्वतंत्र प्रभार आहे. त्या आयुषच्या माध्यमातून हम्म, हे सगळं टुरिझम असेल, आरोग्य सेवा असतील, हम्म, ह्या जनसामान्यापर्यंत चांगल्या पोहोचवण्याचं काम हम्म. निश्चितपणानं आमच्या मंत्रालयाच्या माध्यमातून आम्ही करत. मोदी सरकारनं आल्यानंतर सगळ्याच खासदारांना, विशेषतः जे मंत्री आहेत त्यांना एक रोडमॅप दिलेला आहे, 100 दिवस, 6 महिने वगैरे वगैरे. तर या अर्थानं तुम्ही काय प्लॅन ठरवलंय तुमच्या खात्याच्या कामाच्या दृष्टीने? खरं म्हणजे मी आयुषच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगेल अगोदर, हो, की आयुष मंत्रालयाचा कारभार घेतल्यानंतर मोदी साहेबांनी आमच्या प्रत्येक मंत्र्याला 100 दिवसाचा रोडमॅप दिलेला होता, हम्म, की 100 दिवसामध्ये आपण काय करणार आहात आणि नवीन नवीन योजना असतील किंवा तुमचं जे काही काम असेल ते तुम्ही कशा पद्धतीनं पुढे नेणार आहात याचं सांगितलं. हम्म, आणि खरंच मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतो. मी मंत्री झाल्यानंतर आमच्या डोक्यामध्ये अशी कल्पना आली, कारण की आयुषवर, विशेष करून आपल्या आयुर्वेदावर वगैरे हे जे काही मॉडर्न मेडिसिनवाले किंवा डॉक्टर असतील किंवा युनियन असतील किंवा पाश्चात्य काही देश असतील, तर या लोकांचं ऑब्जेक्शन हे राहायचं हम्म, की आयुर्वेदामध्ये संशोधन फार होत नाही, हम्म, अनुसंधान त्याच्यात काही फारसं होत नाही. हो, आणि म्हणून त्याच्यावर टीका केल्या जायची. आणि म्हणून मी म्हटलं की आपण याच्यामध्ये अनुसंधान मोठं प्रमाणात कसं वाढेल याची सुरुवात करू. बरं, आणि आम्ही एक पहिली योजना आपल्या देशामध्ये आणली की देश का प्रकृती परीक्षण, हम्म, की जसं तुम्ही पित्त, कफ, वात याचा उल्लेख अगोदर केला, हम्म, तर प्रत्येक माणूस हा वेगवेगळ्या प्रकृतीमध्ये असू शकतो. मला वात प्रकृती असेल, तुम्हाला कफ असेल, आणखीन कोणाला पित्त असेल, अशा 7 प्रकृती असतात. आणि म्हणून हे प्रकृती परीक्षण त्या ठिकाणी देशातल्या लोकांचं करू आणि मग प्रकृतीनुसार आपण त्यांच्यावर उपचार करू हम्म, किंवा हे लोक त्या प्रकृतीनुसार रोगमुक्त कसे राहतील बरं, याच्यासाठी उपाययोजना करू. हम्म, आणि म्हणून आम्ही देश किंवा प्रकृती परीक्षणाला सुरुवात केली. गिनीज बुक वर्ल्डला सुद्धा आम्ही आमच्या सोबत घेतलं चॅलेंज म्हणून, हम्म, की आपल्याला काहीतरी रेकॉर्ड जगातले तोडायचे आहेत बरं, आणि आपले वेगळे रेकॉर्ड प्रस्थापित करायचे आहेत. हम्म, गिनीज बुकला आम्ही त्याच्यामध्ये त्यांचे लोक सहभागी केले, त्यांची फीस भरली. हम्म, आणि या प्रकृती परीक्षणाचा कालावधी जो होता तो आम्ही 26 नोव्हेंबर, आपला जो संविधान दिवस आहे, हो, त्या दिवशी आम्ही त्याला सुरुवात केली. हम्म, आणि 25 डिसेंबर हम्म, आदरणीय आपले माजी पंतप्रधान श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी हम्म, यांची 100वी जयंती होती. हो, त्या दिवशी आम्ही त्याचा समारोप केला. हम्म, आणि त्या 1 महिन्यामध्ये किमान 1 कोटी तरी आपण, 1 कोटीचं टार्गेट आम्ही आमच्या लोकांना दिलो. मग काय देशाची काय प्रकृती आहे? कफ आहे, पित्त आहे का मी वात आहे? तुम्हाला सांगतो जर थोडक्यामध्ये, तर त्या 1 महिन्यामध्ये आम्ही 1,30,00,000पेक्षा जास्त आमचे प्रकृती परीक्षण झाले. हम्म, आणि आज ते सुरू आहेत. त्याच्यामुळं आणि आम्ही त्याच्यात एक ॲप तयार केलं होतं. तुमचं प्रकृती परीक्षण केल्यानंतर हम्म, तुमची जी काही प्रकृती समजेल त्यानुसार ते ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड केल्या जात होतं. बरं, आणि आपले ऋतू आहेत हे साधारण 2 महिन्यांनी बदलतात. हम्म, आणि ऋतू बदलले की त्याचे आपल्या शरीरावर परिणाम दिसतात. हम्म, थोडे थोडे आजार आपल्याला त्या पिरियडमध्ये जाणवतात. हम्म, सर्दी होणं, खोकला येणं, गळा दुखणं वगैरे छोटे मोठे आजार चालू हो, होतात. हो, आणि म्हणून मग ते आम्ही ॲप डाउनलोड केला आणि दर 2 महिन्यांना आम्ही त्याच्यावर मेसेज देतो, हम्म, आमच्याकडून जातो, की तुम्ही कफ प्रवृत्तीचे आहेत तर तुमची दिनचर्या पुढे कशी असली पाहिजे, बरं, तुमची ऋतुचर्या कशी असली अच्छा. पाहिजे, खानपानामध्ये तुम्ही काय त्या ठिकाणी पथ्य पाळले पाहिजेत, व्यायाम वगैरे सगळं हे त्याच्यामध्ये आम्ही मेसेजमध्ये देतो. बरं, की त्याचा उद्देश असा आहे की कोणी आजारीच पडायला नको. हम्म, आजारी पडल्यानंतर उपचार घेणं हा वेगळा विषय, हम्म, पण याच्या माध्यमातून लोक आजारीच पडणार नाहीत बरं, याच्यासाठी आम्ही हे केलेलं होतं. आता मोठा डेटा आमच्याजवळ त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. हम्म, आणि मी तुम्हाला अगोदर अभिमान शब्द याच्यासाठी वापरला की याच्यातून आम्ही जागतिक 5 रेकॉर्ड प्रस्थापित केलेले आहेत. हम्म, गिनीज बुकनं आम्ही या संशोधनाचे बरं, 5 रेकॉर्ड आम्ही तोडलेले आहेत. आणि त्याचं सुद्धा वाटप आता 20 तारखेला हम्म. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपल्या मुंबईलाच आपण तो कार्यक्रम ठेवलेला आहे.
एक असाही प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये आयुषची स्वतःची हॉस्पिटल्स पण असणार आहेत. हा आहे ना, मी सांगतो तुम्हाला. योजना जर म्हणसाल तुम्ही आयुषच्या, तर आता आपण आयुषची पहिली योजना जी आहे की 10 बेडेड, 30 बेडचं आणि 50 बेडचे हॉस्पिटल ज्या ज्या ठिकाणाहून PIP मध्ये आपल्या राज्याकडून आम्हाला मागण्या येतात, बरं. त्या ठिकाणी आम्ही देतो. त्याच्यानंतर तुम्ही जे टुरिझमच्या बाबतीमध्ये म्हटले की मेडिसिनच्या बाबतीत की लोक आपल्या इकडे उपचार घेण्यासाठी आले कारण पाहिजे. पाश्चात्य देशांमध्ये आपल्याला तिकडे त्यांना लोकांना परवडत नाही आणि म्हणून कॅन्सर पासून अनेक गोष्टींसाठी आणि भारताच्या आयुर्वेदावरून प्रभावित होऊन ती माणसं भारतात येत असतात, पण त्याची इकोसिस्टम नीट बनलेली नाही की त्यांनी राहायचं कुठे, त्यांना एक क्लास लागतो राहण्याबिण्यासाठी. नाही, याच्या गुगलवरती सगळ्या माहिती आहेत, कोणते कोणते हॉस्पिटल रजिस्टर आहेत. बरं. आणि आयुषच्या बाबतीमध्ये विचारत असेल तर आपण आयुष विजा आपण काढलेला. अच्छा. आयुष विजाच्या माध्यमातून जो काही ज्याला ट्रीटमेंट पाहिजे तो आणि त्याच्यासोबत एक अटेंडंट हे या ठिकाणी सहज येऊ शकतात. बरं. वर्षभराचा विजा त्यांना मिळतो. त्यांच्यासोबत जर नाबालिग मुलगा असेल तर त्याचाही विजा त्याच्यासोबत मिळतो. आणि वर्षातून 3 वेळा त्यांना जाण्या येण्याची, म्हणजे आपल्या घरी जाऊन गृहघरी जाऊन परत येण्याची सुद्धा मुभा असते. आणि आवश्यकतेनुसार तो 5 वर्षापर्यंत विजा वाढवला जातो. भारत मधल्या काळामध्ये टीबी वरती जसं ज्याला सर्वसामान्य लसीकरण म्हणतात तसं टीबी लसीकरणाचा पण एक प्रोजेक्ट होता, महत्वाचा प्रोजेक्ट होता आणि USAIDचं त्याला फंडिंग होतं आणि तो भारतभरात मोठ्या प्रमाणात चालला होता. पण आता ट्रम्प प्रशासनाच्या नव्या निर्णयानंतर USAIDची सध्या सेवा थांबलेली आहे, स्थगित आहे. तर त्या प्रोजेक्टच्या अनुषंगाने काय चाललेलं आहे आपलं? हे बघा, मागच्या 2 वर्षापूर्वीच आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी टीबी मुक्त भारतची घोषणा केली. आणि जगानं जागतिक यानं जे काही घोषणा केलेली आहे की 2030 पर्यंत टीबी मुक्त आपल्याला जग करायचं आहे. पण मोदी साहेबांची घोषणा होती की 2025 पर्यंतच टीबी मुक्त भारत आम्हाला करायचं आहे, की त्यांच्यापेक्षाही 5 वर्ष अगोदर आम्ही टीबी मुक्त करू. आणि युद्ध पातळीवर ते टीबी मुक्त अभियान आपल्या देशामध्ये गेल्या काही एका वर्षापासून ते चालू आहे. जवळपास 347 जिल्हे आपल्या देशातले असे होते की त्याच्यामध्ये टीबीचे पेशंट जास्त होते, टीबीचा मृत्यूदर थोडा जास्त होता. आणि म्हणून आता त्याच्यामध्ये प्रत्येक नागरिकाचं स्क्रीनिंग चालू आहे. म्हणजे तुमचे आमच्यासारखे लोकही त्या जिल्ह्यामध्ये जात असेल किंवा टीबीचा पेशंट लवकर डिटेक्ट झाला तर तो लवकर दुरुस्त होईल. त्याच्यानंतर आम्ही एक पुन्हा योजना काढली की पहिले टीबीच्या जे गरीब कुटुंबातले लोक असतात त्यांना खाण्यापिण्यासाठी चांगलं पौष्टिक अन्न लागतं, प्रोटीन वगैरे लागतात त्यांना. तर पूर्वी फक्त 500 रुपये त्यांना महिन्याला दिल्या जायचे, ते आता आपण 1000 रुपये आमच्या मंत्रालयानं केलेत. त्याच्यानंतर तुमच्या आमच्यासारखे काही जे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत यांना आम्ही निक्षय मित्र म्हणून आम्ही त्यांना घेतो, की तुम्हाला जर असं वाटलं की हा माझ्या जवळचा टीबी पेशंट आहे, मी याला दत्तक घ्यायचं, आणि त्याला महिन्याला 700 रुपयापर्यंतची एक पौष्टिक किट भेटते. सगळ्या प्रकारचे धान्य त्याच्यामध्ये असतात, ती सुद्धा निक्षय मित्र म्हणून त्याला देतो. अशा अनेक लोक आहेत. USAIDची आर्थिक मदत थांबल्यामुळे त्या लसीकरणाच्या ह्याच्यावर परिणाम नाही होणार आहे? नाही, याच्यामध्ये तसा काही कोणताही प्रमाण नाही. युद्ध पातळीवर आपलं चालू आहे, स्क्रीनिंग चालू आहे. आता बाकीच्याही जिल्ह्यामध्ये आपण स्क्रीनिंग घेत आहोत. 25 याच्यासाठी आपण टार्गेट दिलं होतं की 25 पर्यंत जर आपल्या याच्यातले जवळपास सगळे टीबी पेशंट जर डिटेक्ट झाले. टीबी पेशंट हा कसा थोडा संसर्गजन्य आहे, म्हणजे सहवासात आल्यानंतर दुसऱ्याला सुद्धा होण्याची शक्यता त्याच्यामध्ये असते. आणि म्हणून मग ते सगळे लोक पहिल्या स्टेजमध्ये शोधायचे. कसं टीबी रोग हा काही पहिल्या स्टेजमध्ये एकदम लक्षामध्ये येत नाही, सेकंड थर्डमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी येतो. आणि मग तोपर्यंत त्याच्यातून थोडाफार घरातल्या म्हणा, कुटुंबातल्या किंवा जवळच्या लोकांमध्ये फैलाव होतो. म्हणून आता हे अगोदरच शोधणं त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि निश्चित टीबी मुक्त भारत मोदी साहेबांच्या नेतृत्वात होईल. आता हे सगळं आरोग्य झालं, राजकारण झालं, पण स्वतः प्रतापराव जाधव आरोग्यासाठी त्या कोणत्याही औषधावरती अवलंबून नसून ते स्वतःच्या शेतावर अवलंबून आहे. खरं आहे हे बरं आहे की मी शेतकरी कुटुंबात आलेलो आहो आणि मी खऱ्या अर्थानं हाडामासाचा शेतकरी आहे. राजकारणाचा वेळ मिळाला की तुम्ही सुद्धा शिंदेसारखं शेतावर? मी तेच सांगतो की काही लोक कुठल्या तरी पद मिळवण्यासाठी ठरवून कुठल्या तरी पक्षामध्ये जात असतात. पक्षप्रवेश जे असतात तर ते कुठल्या तरी पद मिळवण्यात. पण माझा जो शिवसेना, मी इथला फाउंडर आहे. शिवसेना हे 4 शब्द या लोकांना माहीत नव्हते, त्यावेळेस आम्ही शिवसेनेचं काम सुरू केलं. आणि शिवसेना हा काही राजकीय पक्षही नव्हता 86-87 मध्ये, किंवा आपण आमदार खासदार वगैरे होई अपेक्षाही मनामध्ये नव्हती. काम करत गेलो, तरुणांना जोडत गेलो आणि आमदार झालो, खासदार झालो, राज्यातही मंत्री झालो. आज लोकांच्या आशीर्वादाने, नेत्यांच्या आशीर्वादाने केंद्रातही त्या ठिकाणी. पण माझा जो मूळ पिंड आहे
तो शेतकरी आहे. हम्म. आणि मला शेती तुम्ही बघा, मी आले मेहकरला तर मी आपल्याला दाखवील. मी कालही संध्याकाळी 9-9:30ला शेतीवरती जाऊन आलो. हम्म. सकाळी सुद्धा एखाद्या वेळेस लवकर उठलो, घरी कोणी नसलं तर 6-6:30ला मी शेत माझं जवळच आहे हम्म. आणि मी तिथे जातो. मला गायी असतील, बैल असतील, यांचासुद्धा खूप छंद आहे. सगळ्या प्रकारच्या देशी गायी जवळपास माझ्याकडं हम्म. आहेत हम्म. आणि त्यासुद्धा माझ्यावर इतकं प्रेम करतात, कधीच आपल्याला पटणार नाही. हम्म. मी जर तिकडं गेलो तर त्या माझ्या मागं फिरतात. अगदी मी जर जाऊन उभा राहिलो तर त्या माझ्याजवळ येऊन उभ्या राहतील की आमच्या पाठीवरून हात फिरवा. म्हणजे इतकं त्याच्या प्रेम आणि एक समाधान. राजकारण तर आपण करतो, लोकांची कामं करतो, पण एक समाधान. शेतातल्या पिकावरही माझं सगळं लक्ष असतं आणि माझी शेती मी स्वतः करतो. मी कधी असं कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं वगैरे कोणाला दिलेली नाही. बरं. आणि मी कुठेही जरी असलो तर मला सांगायला लाज वाटत नाही. कुठेही जरी असलो तर माझ्या शेतावरल्या माणसाला दिवसाला 2 किंवा 3 फोन नक्की असतात. औषधांची शेतीचा पण तुम्ही प्रयोग करताय की आता शेतकऱ्यांनी औषधही वनस्पती सुरू कराव्यात? बिलकुल की आमचं आयुष मंत्रालयासोबत शेतकऱ्यांना जोडण्याचा आम्ही प्रोग्राम सुरू केलेला आहे. आता या दरवर्षी आम्ही एक वनस्पती आयुषमध्ये ते प्रोजेक्ट करत असतात. यावर्षी आम्ही शतावरी घेतलेली आहे. पण त्याच्यातून आमचा हेतू असा आहे की शेतकऱ्याचं उत्पन्न पण वाढलं पाहिजे आणि मेडिसिन प्लॅन्ट पण वाढले पाहिजेत. किंवा मेडिकल याच्यासाठी जे असते आपल्याजवळ, आपली जी काही देशामधली इंडस्ट्री आहे आयुर्वेदामध्ये काम करणारी, त्यांना ते सगळं रॉ मटेरियल मिळालं पाहिजे आणि आपण एक्सपोर्ट सुद्धा करून आपल्या देशाच्या आर्थिकमध्ये हातभार लावला पाहिजे. आणि म्हणून असे अनेक प्रोग्राम आम्ही राबवतो. आता त्यातला पहिला जो प्रोग्राम आम्ही करतो तो म्हणजे त्याला आपण म्हणजे मेडिसिनल प्लॅन्टची नर्सरी. बरं. कारण की ते झाडं लवकर उपलब्ध होत नाहीत. आणि आता आम्ही फॉरेस्ट विभागासोबत आमचं बोलणं चालू आहे की तुम्ही जे दरवर्षी लाखो करोडो झाडं लावता तर त्याच्यामध्ये काही आमचे 25-30% मेडिसिन प्लॅन्ट सुद्धा तुम्ही त्या जंगलामध्ये लावत चाला, जे लुप्त होत चाललेले आहे. काही जे प्लॅन्ट आहेत जे शेतीवर होऊ शकतात ते आम्ही शेतकऱ्याला देणार आहोत. त्यांच्या संघ कंपन्याचं संघ आम्ही टाईप करून देणार आहोत, रेटचं वगैरे त्याच्या याच्यामध्ये. की हमखासपणानं शेतकऱ्याचा माल सुद्धा त्या ठिकाणी विकत घेतला गेला पाहिजे, ते सुद्धा करू. काही एक्सपोर्ट करणारी जी लोक आहेत त्यांच्याशी सुद्धा आमचा संपर्क बोलणी चालू आहे की तुम्ही किती एक्सपोर्ट करता त्याचा अंदाज घ्या. आम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर शेतकऱ्या, आपले जे FPO आहेत, फार्मर प्रोड्युसर कंपनी, त्यांना आपण जोडून त्यांच्यामार्फत शेतकऱ्याकडून उत्पादन करून आम्ही तुम्हाला देऊ. तर आयुषमध्ये आमचं एक काम चांगल्या पद्धतीने आम्ही पुढे नेतो. एक प्रश्न मला इथे विचारायचा होता आणि हा अनेक आयुर्वेदीय डॉक्टरांच्या मनातला प्रश्न असतो. कारण ज्याच्यामुळे त्यांना आता ॲलोपॅथिक गोळ्या वितरित करण्याची, म्हणजे प्रिस्क्रिप्शन वितरित नाही, प्रिस्क्रिप्शन करायची त्यांना परवानगी मिळालेली आहे. पण त्यात वेदना अशी आहे की त्यांच्यावर टीका ॲलोपॅथीवाले करतात की मग ॲलोपॅथी शिकायची आहे आणि तुम्ही गोळ्या देणार, मग लोक तुमच्याकडे येणार. आयुर्वेदीय डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की आम्हाला आमच्या आयुर्वेद शास्त्रानुसार जे काही मात्रा, चूर्ण आणि काय बाकीच्या गोष्टी दिल्या गेल्या पाहिजेत किंवा जे काही असेल ते उपलब्धच नाही आहे. तर या समस्येवरती काय मार्ग निघू शकतो? एकदम अतिशय चांगला प्रश्न तुम्ही उपस्थित केला की आयुर्वेदाचा प्रचार प्रसार शेवटच्या माणसापर्यंत करण्यासाठीच ज्यावेळेस काही आमचे BMS डॉक्टर वगैरे मित्र आहेत त्यांना आम्ही विचारलं की तुम्ही आयुर्वेदामध्ये प्रॅक्टिस का करत नाही. तर त्यांची सर्वात मोठी अडचण जी तुम्ही सांगितली ती होती की ते आयुर्वेदिक औषधं किंवा आयुषची औषधं ही जिल्ह्याच्या ठिकाणी काय तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा मिळत नव्हती, त्यामुळे ते प्रॅक्टिस करू शकते. आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेबांनी गोरगरिबांना स्वस्तामध्ये औषधी मिळावी म्हणून जन औषधी केंद्र आणलेले आहेत, ज्यात 80% सबसिडीवर औषधं त्या ठिकाणी गरिबांना मिळतात. मागच्याच भाषणात त्यांनी सांगितलं 30,000 कोटी रुपये लोकांचे वाचलेत त्याच्यामुळं, म्हणजे पैसे कमी लागलेत. आणि म्हणून त्याच धर्तीवर मी आता आमच्या आयुष विभागामध्ये आयुष औषधी केंद्र हे आता आम्ही संकल्पना आणली. या मार्चमध्ये जवळपास आता एक तर केंद्र आम्ही त्यांचं महामहिम राष्ट्रपतीजींच्या हस्ते आमचं जे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा, ज्याला आया म्हटलं जातं, सगळ्यात मोठं आयुर्वेदातलं एम्स, त्याच्यामध्ये आम्ही ओपनही केलेलं आहे नोव्हेंबरमध्ये. पण आम्ही आता प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आम्ही ते स्थापन करणार आहोत. त्याच्यासाठी रूल, रेग्युलेशन, SOP ज्याला म्हणतात ते आम्ही तयार आता जवळपास होत आलेलं आहे. मार्चपासून आम्ही ते सुरू करणार आहोत की त्याचा प्रोफार्मा राहील, त्याचं स्ट्रक्चर सगळ्या ठिकाणी सारखं राहील आणि हे सगळी शॉप मार्केट लाईनमध्ये किंवा पब्लिक प्लेसमध्ये त्या ठिकाणी PPP मॉडेलवर दिल्या जातील. आणि त्यामध्ये आयुर्वेद असेल, होमिओपॅथी असेल, युनानी असेल, सिद्धा असेल, ही सगळी औषधं. त्यानंतर आयुर्वेदासाठी काही इन्स्ट्रुमेंटसुद्धा लागतात, पंचकर्मा वगैरे हे ते करायचे, ते सुद्धा त्या ठिकाणी आम्ही त्याला ठेवायला लावणार. आणि त्याच्यासोबत जडीबुटी,
ही सुद्धा त्या मेडिकल स्टोअरमध्ये ठेवल्या जाईल की काही डॉक्टराला आता आयुर्वेदामध्ये स्वतः डॉक्टर चूर्ण वगैरे तयार करून देतात, तर त्यांना इझिली जाऊन तिथं मिळाली पाहिजे की हे तुम्ही जडीबुटी हे घेऊन या, याचं योग्य मिश्रण करून आम्ही तुम्हाला चूर्ण तयार करून देऊ, की ज्याच्यामुळं या लोकांना आयुर्वेदामध्ये प्रॅक्टिस करणं अतिशय सहज होईल. आणि आपल्यासारखे लोकसुद्धा फार आयुर्वेदाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण लय पजेशिव असतो किंवा आपण घेतलं पाहिजे, पण आपल्याला पण मिळत नाही. काउंटरवर काही थोड्याफार औषधे असतात, तेवढ्या मेडिकलमध्ये काउंटर विक्री होते, पण डॉक्टरला ज्या लागतात. आणि आज आयुर्वेदामध्ये अगदी ब्रेन ट्यूमर असेल, हार्ट असेल, लिव्हर असेल, किडनी असेल, डायबिटीजचा तुम्ही मगाशी उल्लेख केला, हे सगळं याच्यासाठी अतिशय चांगली औषधं आयुर्वेदामध्ये आहेत. पण ते लोकांपर्यंत सहज जात नाहीत किंवा लोकांना सहज उपलब्ध होत नाहीत. हे आयुष औषधी केंद्र झाले तर त्याच्यातून मिळतील. आणि याच्यामध्ये सुद्धा आम्ही 50 ते 60% डिस्काउंट त्याच्यामध्ये लोकांना देण्याचा आमचा त्याच्यामध्ये प्रयत्न. मला बायोस्कोप मुलाखतीच्या या शेवटच्या टप्प्यात शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की मला तो धर्मवीर चित्रपटातला सीन आठवतो ज्याच्यात बाळासाहेब ठाकरेंकडे आलेले असतात धर्मवीर आनंद दिघे, काहीतरी गंमत निघते आणि बाळासाहेब विचारतात की काय तुम्ही सगळे दाढीवाले आहात का? तर असं काही ठरलंय तुमच्यामध्ये शिवसेनेमध्ये की सगळ्यांनी शिंदेना फॉलो करायचं? आणि तुमच्याबद्दल असंही म्हटलं जातं की तुम्ही दाढीवरनं असा हात फिरवला की समोरच्याचा कार्यक्रम होतो, खरं आहे ते? नाही, हे बघा, दाढी मी काही आताच नाही वाढवत. मी जेव्हापासून ही गोष्ट खरी आहे की कार्यक्रम करतात नाही, मॅक्झिमम शिवसैनिक हे दाढी वाढवतात मॅक्झिमम. पण आता दाढी म्हणजे काही सगळ्याला सारखी असते नसते. आता बऱ्याचशा लोकांची दाढी समजा थोड्या असते, कोणाचा सेप बरोबर नसतो, त्यामुळे ते वाढवू शकत नाहीत. पण मॅक्झिमम शिवसेनेमध्ये हा ट्रेड होता. कसं होतं की शिवसेनेमध्ये जे बाळासाहेबांचे विचार होते ते डॅशिंग होते. आणि ते नेहमी करता सांगायचे की आरेला कार्य करा, कोणाला लात मारायची नाही, कोणाची लात खायची पण नाही. कोणी आडवं आलं तर त्याला आडवं करून पुढं जायचं. म्हणजे धडक शिकवून बाळासाहेबांचे विचार होते. ते जाहीर भाषणातून सांगायचे की महात्मा गांधीसारखं या गालात मारलं तर तू दुसरा गाल पुढं करायचा नाही, त्याच्या दुसऱ्या गालात आपल्याला त्या ठिकाणी लगावून द्यायचं. हे बाळासाहेबांचे विचार आणि हेच विचार तरुणांना पटत होते. आणि म्हणून एक असं डॅशिंग दाढी वाचलं तर थोडं रुबाबदारपणा दिसतो वगैरे अशी काही कल्पना लोकांची असते. म्हणून शिवसैनिक असतील, तुम्ही बा कपाळाला एक गंध, हे एक आमच्या लोकांच्या तुम्ही आठवणीनं घ्या. त्याच्या मागचंही राजकारण आहे की बऱ्याचदा दाढ्या अनेक लोक वापरतात, मग लोकांमध्ये गैरसमज होऊ नये की दाढीवाला कोण आहे. मग गंध असला म्हणजे ओळखायला तू हा कटकट हिंदूच आहे म्हणून आम्ही लोक कटाक्षानं गंध त्या ठिकाणी लावतो. प्रतापराव जाधव साहेब, तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी, तुमच्या इतक्या छान दाढीसाठी आणि ते करणाऱ्या कार्यक्रमांसाठी शुभेच्छा. तुम्ही आम्हाला वेळ दिला बायोस्कोप मराठीला. या निमित्तानं भारताचं आरोग्य आणि महाराष्ट्राचं राजकीय आणि एकूणच आरोग्य याबद्दल छान गप्पा झाल्या. आणि या निमित्तानं अनेकदा होतं असं की अशा पॉडकास्टमध्ये शहरी माणसं तर लगेच येतातच, राजकारणी पण समोर येत असतात, पण बुलढाण्यासारख्या ठिकाणी राहून स्वतःचं एक वेगळं राजकीय अस्तित्व तयार करणं आणि देशाच्या पातळीला मजल मारणं ही साधी गोष्ट नसते. आणि अशी मजल मारणारे असा प्रवास करणारे प्रतापराव जाधव आज आपल्यासोबत होते. तुमचे पुन्हा एकदा आभार. तर या सारस्वत बँक प्रस्तुत बायोस्कोप मराठीच्या या पॉडकास्टमध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र दरवेळेला अशाच नव्या पाहुण्यासह हे पॉडकास्ट सुरू राहतील. तुर्तास इथे थांबण्यापूर्वी एक विनंती, ती म्हणजे बायोस्कोप पॉडकास्टला म्हणजेच बायोस्कोप मराठीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि पाहत राहा बायोस्कोप मराठी.